असलेला आपला पराठा रेडी आहे. मस्तपैकी झालाय, हा फाटलेला नाहीये. तर आता हा सायशला देऊया खायला. हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेयास व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज सकाळची वेळ आहे, सकाळी 8:30 वाजलेले आहेत आणि बाहेर खूप क्लाउडी असं वातावरण आहे. खूप पाऊस पडतोय, ढगसुद्धा असे भरलेले आहेत पूर्ण. रोज 2 ते 3 दिवसापासून हा पाऊस चालू होता, पण एवढा पाऊस पडत नव्हता. आज अतिशय अर्ली मॉर्निंगपासून हा पाऊस चालू झालेला आहे. अगदी 5 ते 6 वाजल्यापासून हा पाऊस चालू झाला. अजून जर 2 तास असा जर पाऊस पडत राहिला तर सायशाला आजसुद्धा शाळेला सुट्टी भेटेल. आणि ऑब्वियसली वीकली ऑफ जे तिचे असतात सॅटर्डे संडे ते उद्या आणि परवा आहे, त्यामुळे तिला कंटिन्यू 3 दिवस सुट्टी भेटेल. त्यानंतर 5-6 दिवसांनीच तिची आता एक्झामसुद्धा येते आहे. अभ्याससुद्धा तिचा ऑलरेडी सर्व झालेला आहे. तर त्यांच्या शाळेतून मेसेज येईल की आज प्रायमरीच्या मुलांना पाठवू नका असं. त्यानंतर संदेशसुद्धा अजून आलेले नाही आहेत. त्यांची नाईट असल्यामुळे कंटिन्यू त्यांना 5 दिवस नाईट करावी लागते. तर ते सुद्धा कामाला गेलेत, ते अजूनपर्यंत आलेले नाही आहेत. आणि तुम्ही ह्या व्हिडिओचं टायटल असं पाहिलंच असेल की आज मी तिच्यासाठी पराठे किंवा म्हणजे असं राहिलेल्या भाजीचे बटाट्याचे वडे करणार आहे. तर ते सुद्धा रेसिपी मी तुमच्या सर्वांसोबत नक्की शेअर करेन. तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते कसं आहे ते. मगाशी खूप मोठा असा पाऊस येऊन गेला, अजूनसुद्धा पाऊस चालू आहे. थोडासा रिमझिम पडतोय पाऊस. तर तुम्ही बाहेर पाहिलं असेलच की म्हणजे पाऊससुद्धा चालू आहे. आणि आता 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत उठून मग सायशाची तयारी करून मग तिला क्लासला पाठवायचं आहे. त्यानंतर आज स्कूलसुद्धा आहे. जर पाऊस नाही पडला तर मग तिला जावं लागेल दुपारी स्कूलमध्ये. वडापावची मजा त्याच वेळी असते ज्यावेळी खूप असा मोठा पाऊस असतो आणि खूप छान असं वातावरण असतं पावसाचं. आणि मस्त आपल्या हातात गरमागरम वडापाव असतात, स्पेशली मुंबईकर. आणि असे वडापाव आपल्याला खायला आवडतात, त्यामुळे मग मी जेमतेम असे वडे खायला भेटतील, लगेच संपतील असे मी वडे करेन. बाकीचे राहिलेले मी फ्रीजमध्ये ठेवून देईन, कारण की मग थंड झाल्यानंतर ते ज्यावेळी ते ड्राय होतात किंवा ते वडे थंड होतात त्यावेळी त्याची चव ती लागत नाही, जी गरम वडे खाताना ती चव लागते. त्यामुळे मग मी राहिलेले मग मी नंतर करणार आहे. बाहेरचं वेदर तुम्ही पाहू शकता, खूप असा पाऊस चालू आहे सकाळपासून. तर हे तुम्ही पाहू शकता, इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत मोठ्या, आणि ते उकळून सुद्धा घेतलेले आहेत. आता ह्याला मी स्मॅश करणार आहे ह्याची सालं काढून. तर बटाटे आपले स्मॅश करून झाल्याच्या नंतर मग ह्याच्यामध्ये मी हळद घालणार आहे. मीठ ऑलरेडी उकळताना मी ह्यामध्ये घातलेलं होतं. आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये जो आपला आलं लसूणचा ठेचा असतो, म्हणजे नॉर्मली एकदम बारीक पेस्ट नाही, नॉर्मली असं त्याला आपण भरडू शकत नाही, तर मग आपण मिक्सरला नॉर्मली लावायचं. त्यामध्ये लसूण, आलं, मिरची हे असणार आहे जास्त करून. तुम्ही 5 ते 6 मिरच्या घ्या, मस्तपैकी असा तिखट असा झणझणीत ठेचा करा. आणि तो ठेचा नंतर मग ह्याच्यामध्ये टाका, थोडासा टाका. आणि ज्यावेळी तुम्ही फोडणी देता त्या फोडणीमध्ये तुम्हाला जर मोहरी आवडत असेल तर मोहरी टाका, किंवा मग फक्त जिरा टाकला तरी चालेल. जिरा, कढीपत्ता भरपूर टाकायचा. आणि मग नंतर तो राहिलेला जो ठेचा असतो तो ठेचा तुम्ही त्यामध्ये टाका. आणि ही बटाटी ज्यावेळी तुम्ही ठेचा वगैरे टाकून जी मिक्स केलेली असेल ती बटाटी त्यामध्ये तुम्ही टाकून ते पूर्णपणे मिश्रण असं मिक्स करा. 1 नंबर अशी भाजी होते त्याची. तर आता इथे आपलं बटाटी सोलून झालेली आहे. आता आपण मस्तपैकी असं स्मॅश करून त्यानंतर मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवणार आहे. बाहेरच्या वातावरणात चाय पिऊची मजाच खूप वेगळी असते. तर आपल्या इथे चहा ओतून झालेला आहे.
तर आता सायशाची क्लासला जाण्याची तयारी सुद्धा झालेली आहे. आता तिला मी क्लासला सोडून येते. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग टीचर. टीचर गुड मॉर्निंग. अरे असं बोल, गुड मॉर्निंग गाईस. गुड मॉर्निंग गाईज. आता मी सायशाला क्लासमध्ये सोडून आली. पाऊस कंटिन्यू आहे आणि आजपासूनच श्रावण सुद्धा चालू होते, त्यामुळे कदाचित पाऊस सुद्धा आजपासून जास्त पडत असावा. खाली सर्व पाणी भरून गेलेलं आहे. खाली जेवढी पण माती दिसतीये सर्व पाण्याखाली गेलेली आहे जमीन. इथे पूर वगैरे असं काही होत नाही. जेवढं आहे ते सर्व पाणी मातीमध्ये मुरून जातं, पण अशा प्रकारे इथे पाणी साठतं. तर हा जो आपला वडापावचा जो मसाला आहे तो मी इथे तयार करून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता आहे. हे मी एवढं आलं घेतलेलं आहे जे मी आता कट करून घेणार आहे. त्यानंतर मी इथे 8 ते 9 लसूणच्या पाकळ्या आहेत आणि मी इथे 7 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या कमी जास्त तिखटप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर हे सर्व मी मिक्सरला लावून त्यानंतर मग बारीक करणार आहे आणि त्यानंतर मग मी ते फोडणीला देणार आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे आपण हे बारीक बारीक असं कट करून घेणार, कारण की हे मिक्सरमध्ये खूप छान प्रकारे असं बारीक झालं पाहिजे त्यासाठी. तर इथे साफ केलेली बटाटी आपण स्मॅश करून घेणार आहोत. त्यानंतर हळद टाकून मग आता ही आपण आत्ता जी पेस्ट केलेली आहे ही पेस्ट ह्यामध्ये थोडीशी टाकणार आणि मग त्यानंतर मग आपण फोडणीला घालूया. सर्वात आधी आता हे बाजूला काढून घेऊया. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलेला असल्यामुळे थोडीशी बटाटी कडक झालेली आहे, त्यामुळे ती चिटकती आहे. एकदम असं बारीक नाही करायचं, मीडियम करायचं. तर आपल्या इथे बटाटी स्मॅश करून झालेली आहे. आता त्यामध्ये आपण हळद टाकूया आणि मग पूर्ण मिक्स करून घ्यायची. काही लोक फोडणीला घातल्यानंतर हळद टाकतात, पण मी तसं करत नाही, कारण की मग ते फोडणीला घातल्याच्या नंतर काही ठिकाणी काही बटाटींना हळद लागते, काहींना लागत नाही. मग काही बटाटी असेच राहते. त्यामुळे हे आधीच मी मिक्स करून घेते असं हाताने. ह्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे. ज्यावेळी मी ही बटाटे उकळलेली त्याच वेळी ह्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा टाकायची काही गरज नाही. त्यानंतर ह्याच्यामध्ये ही जी आपली कोथिंबीर आहे ती थोडीशी ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया आणि बाकीची राहिलेली आपण ना फोडणीला देऊया. कारण कोथिंबीर सुद्धा शिजणं महत्त्वाचं आहे. कोथिंबीर नाही तर तशीच राहते. मस्तपैकी असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. बाकी ह्यामध्ये मसाला वगैरे काही लोक टाकतात. मी अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, खरंच खूप छान लागतो. हे मी तुम्हाला सांगायला विसरले की ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट सुद्धा थोडीशी टाकायची आहे आणि मग ती मिक्स करून घ्यायची आहे. आणि मग नंतर मग फोडणीला सुद्धा तुम्हाला ती पेस्ट थोडीशी टाकायची. जास्त तिखट नाही, तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे आपली ही बटाटी मिक्स करून झाली आहे. आता आपण याला फोडणीला देऊया. आता आपण इथे गॅस चालू केलेला आहे आणि आता कढई ठेवणार आहोत. कढईत आपल्याच्यानंतर आपल्याला इथे थोडंसं तेल घालून घ्यायचं, जास्त नका घालू, थोडंसं घालून घ्या. तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं तेल इथे गरम झालेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आणि मग नंतर मोहरी टाकून घ्यायची थोडीशी. मी जास्त टाकत नाही आहे, कारण की मग मोहरी असते मग कोणी खायला बघत नाही. मस्त तडतडल्यावर ह्यामध्ये आपण खूप सारा असा मी कढीपत्त्याची पानं आहेत, ती मी धुवून घेतलेली आहेत स्वच्छ. ही कढीपत्त्याची पानं आपण ह्यामध्ये टाकणार आहोत. आणि मग ही जी लसूणची पेस्ट आहे ही थोडीशी आपण टाकूया, कारण ऑलरेडी आपल्या बटाटीमध्ये मॅश करताना आपण ती टाकलेली आहे. हे अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिश्रण. ही राहिलेली कोथिंबीर ही सुद्धा आपण ह्यामध्ये टाकणार आहोत.
मस्त असा वास सुटलेला आहे, सुगंध सुटलेला आहे, मस्त असा सुगंध सुटलेला आहे. आता ह्यामध्ये आपण जी केली गॅस स्लो करून घ्यायचा आहे पूर्ण, आणि जी आपण बटाटे केलेली होती ती ह्यामध्ये आपण टाकून घेऊया. तर अशा प्रकारे ही आपली मिक्स झालेली आहे. हिला आता आपण वाफेवर ठेवूया. आता आपण ह्याला 1 ते 2 मिनटं असं वाफेवर ठेवणार आहोत आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी झालेली आहे. आता ह्याच भाजीचं आपण सायशासाठी पराठेसुद्धा करणार आहोत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि त्यानंतर हे जे मी वडे तळणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला ह्यामध्ये दाखवते. तिचं स्कूलसुद्धा आहे. अजूनपर्यंत तरी स्कूलचा काही मेसेज आलेला नाही आहे, पण 1:30 वाजेपर्यंत थोडीशी वाट पाहावी लागेल. त्यानंतरच आपल्याला समजेल की तिचा स्कूल आहे की नाही. बापरे, घे पाणी घे. तरी आपण भाजी खाण्यामध्ये घालून देणार आहोत. छोटी छोटी करते. नाही, ते तुझ्यासाठी करते. मी छोटी छोटी करते चपाती. तेच बोलली, तुझं झालं की मला आणून दे. असं हे तू काय करते मम्मा? बटाट्याचे पराठे. मग बाप्पाला हे देते का? हे काय? बाप्पाला कसं आज आज काय आहे? जास्त जोराने नाही दाबायचे, तरी सुद्धा हे राहत नाही व्यवस्थित. हळूहळू हळूहळू असं नाटक जायचं. म्हणजे आजपर्यंत कधी व्यवस्थित आले नाही आहेत, तर आता बघूया. चप्पल टाकून दे. ह्याच्यावरती तुम्ही तूप किंवा तेल व्यवस्थित टाकून द्या. ते तूप नाही वापरत, तेलच टाकते ह्याच्यामध्ये. आणि मस्तपैकी शेकून द्या. तोपर्यंत आपण दुसरी पोळी करूया. तर आपला पराठा रेडी आहे, मस्तपैकी झाला आहे. हा फाटलेला नाही आहे. तर आता हा सायशला देऊया खायला. त्यानंतर इथे मी सायशाचा टिफिन पॅक केला. नंतर इथे तुम्ही पाहू शकता माझे जे ह्यावेळेस पराठे आले ते सर्व परफेक्ट होते, जरासुद्धा फाटलेले नाहीत. आमची स्कूलची तयारी झालेली आहे, पण आम्हाला कंटाळा आला आहे जाण्यासाठी. पाऊस हेवी रेनफॉल होतोय, शाळेला सुट्टी नाही भेटली आहे. रडगाणच चालू आहे इथे. बघ इकडे एकदा बघ सायशा. एक तिला स्कूलमध्ये जाणार आहे, पण ती लवकर घरी येणार आहे, तर तिला स्कूलमध्ये जायचं नाही आहे. इथे बघ ना, एकदा बघ. एकदा बघ. जाऊ दे, चल आता जाऊया मग. चल. क्लासमधून आल्यानंतर खाल्लं वगैरे, सायशाने खाल्लं, श्रेयांशने खाल्लं, माझं राहिलं आहे. ते आता तिला स्कूलमध्ये जाण्यासाठी कंटाळा आला आहे. जा, डॅडी येत आहेत सोडायला. मग सायशाला स्कूलमध्ये जायचं नव्हतं, तरीसुद्धा ती 4 वाजता सुटणार आहे. हेवी रेनफॉल आहे त्यासाठी. पण तरीसुद्धा तिचं असं झालं की सकाळपासून पाऊस पडतोय, पण आज मला सुट्टी भेटेल, कारण गेल्या वर्षी त्यांना खूप अशा सुट्ट्या पडलेल्या पावसामध्ये. पण तिला ह्यावेळेस आम्हाला आता मेसेज आला की तिला लवकर सोडण्यात येईल, म्हणजे जे प्री प्रायमरीचे जे मुलं आहेत त्यांना लवकर सोडण्यात येईल. 2 तास बसवून 4 वाजता सोडतील, पण सुट्टी दिलेली नाही आहे.
पण त्यासाठी ती एवढा धिंगाणा घातला, ती एवढी रडत होती. तर तिला जायचं नव्हतं स्कूलमध्ये, पण तरीसुद्धा आता ती रडत रडत का होईना पण ती आता स्कूलमध्ये गेली. तर आता बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आपण तेल सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे. ते गॅस फ्लो आहे पण ते व्यवस्थित आपल्या कढईत गरम झालेलं आहे आणि मी छोटी कढई घेतलेली आहे. तर ह्याला जास्त तेल लागत नाही. तर तेल गरम होईपर्यंत आपण इथे मस्त की वडे तळण्यासाठी ते सर्व वेळ करून घेऊया. लहानही करू शकता, मोठी करू शकता. ते काय पैसे आहेत? हा पैसे दे. हा, काय देऊ? पैसे हे घे. खाल. कागदाचे पैसे आम्ही देत आहोत. इथे ही वडे तयार आहेत. ह्यामधून सुद्धा मी थोडीशी भाजी काढून ठेवलेली होती पराठे करण्यासाठी. तर तसं बघायला गेलं तर 3 बटाट्यांमध्ये मोठी बटाटे घ्यायची. 3 बटाट्यांमध्ये तुमचे 11 वडे होऊ शकतात. 10 ते 11 वडे. तेल गरम होतं. लोटावून द्यायचं नाही. इथे हवं. त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे त्यामुळे मग तुम्ही कमी मीठ टाका. त्याचं हे बेटर आहे ते थोडंसं घट्ट राहायला पाहिजे, एकदम पातळ व्हायला नको. त्यासाठी हे आधी मिक्स करून मग त्यामध्ये थोडं असं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं. हे तुम्ही ह्यामध्ये वडा टाकून हे पीठ तुम्ही उचलू शकता. आपण हे जे वडे आहेत ते पिठामध्ये उकरून बुडवून त्यामध्ये तेलामध्ये घालू. ते व्यवस्थित असं 5 ते 10 मिनिटांपासून गरम झालेलंच आहे. ते पाहू शकता 2 मिनिटं सुद्धा 1 मिनिटांनी ही वडा खाली चिटकं सुद्धा नाही. तेल जर व्यवस्थित गरम असेल तर. इथे आता आपला हा वडा पाहू शकता. झालं नाही तेवढं श्रेयांशने इथे खायला पण घेतला वडा. हो. तर आपली इथे वडे तळून रेडी आहेत खाण्यासाठी. तर अशा पद्धतीने मी 10 ते 11 वडे मी ह्या तेलामध्ये तळलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओला मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या नवीन YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.